ब्रेकिंग न्यूज. भाचीला का मारतो या कारणावरून कृष्ण बल्लाळ यांच्यावर प्राणघातक हल्ला. भाचीला का मारू राहिले हे विचारायला गेले असता मला मुलगा नाही, तुलाही मुलगा मी ठेवणार नाही असे सांगून मारहाण करण्यात आली. सांगण्याकरता गेले असता 8 ते 10 जणांनी कृष्ण बल्लाळ यांच्यावर प्राणघातक हल्ला केला व त्यांची स्विफ्ट गाडीची तोडफोड करण्यात आली. विनोद घाडगे यांनी लाकडी दांडके व गज रॉडने डोक्यात मारले व तुम्हाला जीवे मारून टाकू असे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. कृष्ण बल्लाळ हा बडे हॉस्पिटल शेवगाव या ठिकाणी उपचार घेत आहे, परंतु त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला अहिल्यानगर जिल्हा रुग्णालय या ठिकाणी ऍडमिट करण्यात आले. आरोपी लवकरात लवकर अटक नाही झाल्यास आरपीआय जिल्हाध्यक्ष अलका बोर्डे यांनी सांगितले, आरोपी भेटला नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणासाठी बसणार. गाडी आरपीआय जिल्हाध्यक्ष गवाईगर. आज मी शेवगाव पोलीस स्टेशनला आले. बल्लाळ दादा या इस्मानी मला फोन केला का त्याच्या मुलाला गंभीर प्रकारे मारहाण झालेली आहे म्हणून. मी त्यांना 112 ला फोन करा म्हणून सांगितलं, पण त्यांचं काही त्यांना जमलं नाही. त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुम्ही समक्ष पोलीस स्टेशनला जाऊन ज्या लोकांनी त्यांना मारहाण केलेली आहे त्यांचा मुलगा गंभीर, कृष्ण बल्लाळ म्हणून हा मुलगा गंभीररित्या जखमी झालेला आहे. त्याच्या डोक्याला भयंकर दुखापत झालेली आहे, रॉडनी त्याला मारहाण करण्यात आलेली आहे. त्यांची मुलगी वैशाली सुभाष धाडगे ह्या मुलासोबत तिचा हा मुलगा आहे सतीश. या मुलाला त्यांच्या शेजारच्या लोकांनी त्यांच्या काही नातेवाईकांनीच त्याला मारहाण करण्यात आलेली आहे. तो जाब विचारले असताना तिचा भाऊ जो गेलेला तिच्याकडे पैसे वगैरे घेऊन काही तिला आजार आहे म्हणून त्यासाठी पैसे देण्यात आलेला होता, त्याला पण गंभीररित्या त्यांनी मारहाण करण्यात आलेली आहे. मला पोलीस प्रशासनाला एवढंच एक सांगू इच्छिते की ह्या ज्या लोकांवर जो ह्या वंदना विनोद धाडगे, विनोद दिनगर धाडगे, उमेश राजू धाडगे, रमेश राजू धाडगे, सुरेश चव्हाण धाडगे या सर्व लोकांनी मिळून आणि इतर काही लोक आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांना लवकरात लवकर अटक करावी. नाहीतर मी उपोषणला SP ऑफिस अहिल्यानगर इथे बसण्यात येणार आहे. धन्यवाद. जय भीम. सुभाष घाडगे, राहणार बाबळगाव, तालुका शेवगाव. माझ्या मुलाला त्यांनी हमदुम केलती तर आम्ही घरी नव्हतो. तर त्यांनी घरी आले म्हणला मम्मी आम्हाला ते जिजाने हमदुम केली म्हणे. तर आम्ही म्हणलो तर आम्ही माझ्या भाऊ माझ्याकडे आलता, मला दवाखान्यात हॉस्पिटलला पैसे घेऊन आलता 50,000 रुपये. तर ते म्हणे का त्याचे पप्पा चालले होते, ते म्हणले दाजी बोलण्यात आपण बोलूनच दापत म्हणे, आम्हाला भांडणं आपल्याला काय भांडणं करायचे नाही म्हणून तेच तिथं त्यांना दापायला गेले का मारलं म्हणून. तर त्यांनी डायरेक्टच ते म्हणले का लगेच माझ्या भावावर त्यांनी डोक्यात गज घातला, माझ्या मालकाला मारलं, भायाला मारलं. त्यांनी आमच्या 2-4 जणांना लगेच वर घातली अंगावर, त्यांनी मूळ हे केले. किती लोक होते मारणारे? ते 7-8 जण होते. हा त्यांनी गुण पोरं 4-5 जण आणले होते, त्याच्या घरातले 4-5 जण होते. आणि गाडीमध्ये माझ्या भावाने मला सोडलं तिथं, तसंच डायरेक्ट गाडी तशीच घेऊन गेला. त्याला आमच्या डोक्यात काहीच नव्हतं. तसं आम्हाला दापादापी करायचे. त्या गाडीमध्ये 50,000 रुपये होते. माझ्या वडिलांनी मला दवाखान्यासाठी दिलते. त्या गाडीमध्ये त्यांनी गाडीवर हल्ला केला आणि माझ्या गळ्यातलं होतं ते तोडून घेतलं. माझ्या भावाची चेन गळ्यात होती त्यांनी काढून घेतली. 50,000 गाडी पैसे होते ते काढून घेतले आणि गाडीवर हल्ला केला. त्यांनी आमच्यावर हल्ला केला, गाडीवर पण हल्ला केला विनोद घाडगेंनी. माझी एवढीच विनंती का DSP साहेबांनी ही केस पटक्यान हाती घ्यावा आणि आरोपीला धरून आणावा. विक्रम प्रभाकर बल्लाळ, राहणार मुंगी, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. काल माझ्या बंधूंनी माझी पुतणी वैशाली सुभाष घाडगे तिच्या उपचारासाठी, त्याला हृदयरोगाचा त्रास आहे, आजार आहे आणि तिच्या उपचारासाठी 50,000 रुपये आणि त्यांचा मुलगा कृष्णा कारभारी बल्लाळ हा 4 चाकी घेऊन तिच्या घरी आला होता. परंतु तिचा मुलगा शेजारचे, त्यांचे जे शेजारी आहेत किंवा चुलत भाऊ आहेत विनोद घाडगे यांनी त्याला मारहाण केली. आणि मारहाण केल्यानंतर सुभाष घाडगे आणि इतर मंडळी ही त्यांना जाब विचारण्यासाठी गेली की मुलांनी काय केलं व कशासाठी मारलं. परंतु उलट त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्यामध्ये माझा पुतण्या म्हणजे माझ्या बंधूचा मुलगा हा गंभीर जखमी झालेला आहे. आणि आम्हाला ही बातमी कळाल्यानंतर आम्ही त्यावेळेस, ही घटना घडली त्यावेळेस आम्ही आमच्या गावी होतो. परंतु भ्रमणध्वनीवर ही घटना कळाल्यानंतर आम्ही लगेच त्या ठिकाणी धाव घेतली आणि आमचा मुलगा त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेला होता. आम्ही ॲम्ब्युलन्स बोलवली
आणि ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी काल 8 तारखेला संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान तिथं हजर केलं आणि त्या ठिकाणी प्राथमोपचार केल्यानंतर त्यांनी आमच्या पुतण्याला सिव्हिल नगर हॉस्पिटलला ऍडमिट करण्यासाठी पाठवलं, परंतु आमच्या पुतण्याला त्या ठिकाणीच उलट्या झाल्या आणि त्रास व्हायला लागला, म्हणून आम्ही जवळच उपचार म्हणून बडे हॉस्पिटल शेवगाव या ठिकाणी आलो आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला उपचार घेतला. उपचार त्याचे सुरू आहेत, त्याचा MRI काढलेला आहे, त्याच्या मेंदूला सूज आहे असं डॉक्टरच्या रिपोर्टमध्ये आहे, त्याच्या सर्व चाचण्या केलेल्या आहेत आणि पुढील आम्ही उपचार नगरला घेणार आहोत. तरी यामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्यामध्ये आरोपीला शोधून काढून कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि आमच्या 4 चाकी गाडीचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून निघावं एवढीच SP साहेब पोलीस प्रशासनाला विनंती आहे. एवढं सांग थांबतो.